तुम्हाला माहीत आहे का, पृथ्वीवर लाखो शिवलिंग आहेत, मग फक्त 12 ज्योतिर्लिंगांनाच एवढं विशेष महत्त्व का दिलं जातं? अशी कोणती शक्ती आहे या 12 ठिकाणी जिथे भगवान शिव स्वतः अनंत प्रकाशाच्या स्वरूपात प्रकट झाले अशी श्रद्धा आहे? आणि या सगळ्या ज्योतिर्लिंगांमध्ये सर्वात पहिलं स्थान मिळालंय ते गुजरातच्या सोमनाथ ज्योतिर्लिंगाला. पण सोमनाथ ज्योतिर्लिंगाची सुरुवात एका अतिशय सुंदर आणि तितक्याच कठीण प्रसंगातून झाली होती, एका श्रापातून. असा श्राप ज्यामुळे चंद्रदेवाचं तेज कमी होऊ लागलं, पृथ्वीवरील वनस्पती आणि औषधींवर परिणाम झाला आणि शेवटी चंद्रदेवांना स्वतः भगवान शिवांची कठोर तपस्या करावी लागली. मग भगवान शिवांनी चंद्रदेवाला असा कोणता वर दिला ज्यामुळे आजही चंद्रमा कधी वाढताना तर कधी कमी होताना आपल्याला दिसतो? आणि याच कथेतून भगवान शिवांचं पहिलं ज्योतिर्लिंग कसं प्रगट झालं? चला तर मग आजपासून सुरू करूया 12 ज्योतिर्लिंगांची ही अद्भुत यात्रा. नमस्कार मंडळी, मी श्याम आणि तुम्ही पाहता झक्कास कथा. सनातन परंपरेमध्ये भगवान शिवांची असंख्य शिवलिंग आहेत, पण 12 ज्योतिर्लिंगांना एक वेगळं स्थान आहे. अशी श्रद्धा आहे की या 12 पवित्र स्थळांवर भगवान शिव स्वतः म्हणजेच अनंत दिव्य प्रकाशाच्या स्वरूपात प्रकट झाले. म्हणून ज्योतिर्लिंगाचं दर्शन म्हणजे केवळ एखाद्या मंदिराला भेट देणं नाही, तर साक्षात भगवान शिवांच्या दिव्य स्वरूपाचं दर्शन घेण्यासारखं मानलं जातं. प्रत्येक ज्योतिर्लिंगांची स्वतःची एक कथा आहे, प्रत्येक ठिकाणामागे एक वेगळी श्रद्धा आहे आणि प्रत्येक कथेमागे भक्तांसाठी एक सुंदर संदेश दडलेला आहे. ही 12 ज्योतिर्लिंग म्हणजे सोमनाथ, मल्लिकार्जुन, महाकालेश्वर, ओंकारेश्वर, केदारनाथ, भीमाशंकर, काशी विश्वनाथ, त्र्यंबकेश्वर, वैद्यनाथ, नागेश्वर, रामेश्वर आणि घृष्णेश्वर. या 12 ज्योतिर्लिंगांमध्ये सर्वात पहिलं स्थान आहे गुजरातमधील सोमनाथांचं. त्यामुळे आपल्या या ज्योतिर्लिंग यात्रेची सुरुवात आपण सोमनाथापासूनच करणार आहोत. कथा आपल्याला घेऊन जाते सृष्टीच्या प्रारंभिक काळात. त्या काळात दक्ष प्रजापती नावाचे एक महान राजा आणि ऋषी होते. दक्ष प्रजापतीला 1-2 नव्हे तर तब्बल 27 कन्या होत्या. या सर्व 27 कन्यांचा विवाह चंद्रदेवाशी झाला. या 27 कन्या म्हणजे आकाशातील 27 नक्षत्रांचे प्रतीक मानल्या जातात. सुरुवातीला चंद्रदेव आपल्या सर्व पत्नींसोबत प्रेमाने राहत होते, पण काही काळ गेल्यानंतर त्यांचं मन एका पत्नीमध्ये अधिक रमू लागलं. त्या पत्नीचं नाव होतं रोहिणी. चंद्रदेवाला रोहिणीवर विशेष प्रेम होतं आणि ते तिच्यासोबतच अधिक वेळ घालवू लागले. त्यामुळे बाकीच्या 26 पत्नींना मात्र आपल्याकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना निर्माण झाली. शेवटी या सर्व बहिणी आपल्या वडिलांकडे म्हणजेच दक्ष प्रजापतीकडे गेल्या आणि त्यांनी आपलं दुःख त्यांना सांगितलं. दक्ष प्रजापतींनी सुरुवातीला चंद्रदेवांना प्रेमाने समजावलं. त्यांनी सांगितलं की तुमच्या सर्व पत्नी आहेत, त्यामुळे सर्वांशी समान वागा, कोणावरही अन्याय करू नका. पण प्रेमात अकंठ बुडालेल्या चंद्रदेवांनी दक्ष प्रजापतींच्या या शब्दांकडे फारसे लक्ष दिलं नाही. दक्ष प्रजापतींनी पुन्हा पुन्हा समजावलं, पण चंद्रदेवांच्या वागण्यात काहीच बदल झाला नाही. शेवटी दक्ष प्रजापतींचा संयम तुटला आणि त्यांनी क्रोधाने चंद्रदेवांना श्राप दिला. तुझं तेज दिवसेंदिवस कमी होत जाईल आणि तू क्षयाने ग्रस्त होशील. दक्ष प्रजापतींचा श्राप मिळताच त्याचा परिणाम सुरू झाला. जो चंद्रमा आपल्या शीतल प्रकाशाने संपूर्ण पृथ्वीला उजळून टाकत होता, त्याचं तेज हळूहळू कमी होऊ लागलं. चंद्रदेव दिवसेंदिवस क्षीण होत गेले. पण या घटनेचा परिणाम फक्त चंद्रदेवापुरता मर्यादित राहिला नाही. पुराणांमध्ये चंद्राचा संबंध वनस्पती, औषधी आणि निसर्गाच्या संतुलनाशी जोडला जातो. त्यामुळे चंद्राचं तेज कमी होऊ लागलं. तसा तसा पृथ्वीवरील त्यांचा परिणाम जाणवू लागला. झाडं वेली कोमेजू लागल्या, औषधींची शक्ती कमी होऊ लागली, यज्ञ आणि धार्मिक कार्यांवर परिणाम होऊ लागला आणि देव ऋषी चिंतेत पडले. आता प्रश्न होता, या संकटातून मार्ग कसा काढायचा? शेवटी इंद्र आणि इतर देवता तसेच महर्षी विशिष्ट यांच्या नेतृत्वाखाली सर्वजण ब्रह्मदेवांकडे गेले. त्यांनी ब्रह्मदेवांना या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग विचारला. ब्रह्मदेवांनी सांगितलं की दक्ष प्रजापतींचा श्राप सहजपणे संपणार नाही आणि या संकटातून चंद्रदेवांना मुक्त करण्याची शक्ती केवळ भगवान महादेवांकडेच आहे. त्यांनी चंद्रदेवाला गुजरातमधील प्रभास क्षेत्रात जाऊन भगवान शिवांची कठोर तपस्या करण्याचा सल्ला दिला. हेच प्रभास क्षेत्र पुढे सोमनाथ म्हणून प्रसिद्ध झालं. चंद्रदेव प्रभास क्षेत्रात पोहोचले आणि त्यांनी भगवान शिवांना प्रसन्न करण्यासाठी कठोर तपश्चर्या सुरू केली. दिवस गेले, महिने गेले, वर्षे गेली, पण चंद्रदेवांची साधना थांबली नाही. पुराणातील मान्यतेनुसार त्यांनी महामृत्युंजय मंत्राचा कोट्यावधी वेळा जप केला. त्यांचं एकच ध्येय होतं, भगवान शिवांनी प्रसन्न होऊन आपल्याला या श्रापातून मुक्त करावं. शेवटी चंद्रदेवांच्या कठोर तपश्चर्येने भगवान महादेव प्रसन्न झाले आणि त्यांच्यासमोर प्रकट झाले. भगवान शिवांनी चंद्रदेवांना वर मागण्यास सांगितलं. चंद्रदेवांनी हात जोडले आणि विनंती केली, हे महादेव,
मला या श्रापातून मुक्त करा, माझं तेज मला पुन्हा मिळवून द्या. भगवान शिवांनी चंद्रदेवाची प्रार्थना ऐकली. पण त्यांच्यासमोर एक अडचण होती. दक्ष प्रजापती हे महान ऋषी होते आणि त्यांना दिलेला श्राप पूर्णपणे खोटा ठरवणं शक्य नव्हतं. म्हणून भगवान शिवांनी एक अद्भुत मार्ग काढला. त्यांनी चंद्रदेवांना सांगितलं की कृष्ण पक्षात तुझं तेज दिवसेंदिवस कमी होत जाईल, पण त्यानंतर शुक्ल पक्षात तुझं तेज पुन्हा दिवसेंदिवस वाढत जाईल आणि पौर्णिमेच्या दिवशी तू पूर्ण तेजाने आकाशात चमकशील. म्हणजे दक्षांचा श्रापही खरा राहिला आणि भगवान शिवांचा वरही खरा ठरला. म्हणूनच आज आपण आकाशात चंद्राला कधी हळूहळू कमी होताना तर कधी पुन्हा वाढताना पाहतो. अमावस्येच्या चंद्राची कोर वाढत जाते आणि पौर्णिमेला तो पूर्ण गोल दिसतो. या सगळ्यांमागे सोमनाथाच्या कथेशी जोडलेली हीच सुंदर धार्मिक मान्यता सांगितली जाते. भगवान शिवांनी चंद्रदेवांना श्रापातून दिलासा दिल्यानंतर चंद्रदेव त्यांच्या चरणी नतमस्तक झाले आणि त्यांनी महादेवाकडे आणखी एक विनंती केली. ते म्हणाले, हे प्रभो, जर तुम्ही माझ्यावर प्रसन्न असाल तर कृपया याच प्रभास क्षेत्रात माता पार्वतीसह कायमचे वास्तव करा, जेणेकरून येथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताला तुमचं दर्शन आणि आशीर्वाद मिळू शकेल. भगवान शिवांनी चंद्रदेवाची ही विनंती स्वीकारली आणि याच ठिकाणी दिव्य ज्योतीच्या स्वरूपात स्वतःला प्रकट केलं. चंद्रदेवाचं एक नाव सोम असंही आहे. म्हणूनच येथे विराजमान असलेल्या भगवान शिवांना सोमनाथ म्हणजेच सोमाचे नाथ असं नाव मिळालं आणि अशा प्रकारे 12 ज्योतिर्लिंगांमधील पहिलं ज्योतिर्लिंग सोमनाथ ज्योतिर्लिंग प्रकट झालं अशी श्रद्धा आहे. पण सोमनाथांची कथा इथेच संपत नाही. या मंदिराचा इतिहासही तितकाच थरारक आणि भावनिक आहे. शतकानुशतके या मंदिरावर अनेक आक्रमणे झाली. मंदिराची संपत्ती लुटली गेली, मंदिराची तोडफोड करण्यात आली. अनेक वेळा हे पवित्र मंदिर उद्ध्वस्त झालं. महमूद गझनीसह अनेक आक्रमणांनी सोमनाथवर हल्ले केले, पण प्रत्येक वेळी एक गोष्ट पुन्हा उभी राहिली, ती म्हणजे भक्तांची श्रद्धा. मंदिराच्या भिंती कोसळल्या, दगड तुटले, पण सोमनाथावरील भक्तांचा विश्वास कधीच तुटला नाही. प्रत्येक वेळी भाविकांनी पुन्हा मंदिर उभारलं आणि भगवान शिवांच्या या पवित्र धामाला नव्या रूपानं उभं केलं. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाचा संकल्प सरदार वल्लभभाई पटेल यांनी केला. यांच्या प्रयत्नांमुळे आणि त्यानंतर झालेल्या कार्यांमुळे सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाला नवी दिशा मिळाली आणि आज उभं असलेलं सोमनाथ मंदिर भारतीय श्रद्धा, संस्कृती आणि पुनर्जागरणाचं एक मोठं प्रतीक मानलं जातं. आज गुजरातमधील अरबी समुद्रातील किनाऱ्यावर उभा असलेलं सोमनाथ मंदिर पाहिलं की इतिहासातील कितीही वादळ आली तरी श्रद्धेची ज्योत विझत नाही याची जाणीव होते. म्हणूनच सोमनाथाची ही कथा केवळ एका मंदिराच्या स्थापनेची कथा नाही, ही कथा आहे चंद्रदेवाच्या अहंकाराची, दक्ष प्रजापतीच्या श्रापाची, कठोर तपश्चर्येची आणि भगवान शिवांच्या करुणेची. ही कथा आपल्याला सांगते की जीवनात कितीही मोठं संकट आलं, परिस्थिती कितीही कठीण आली तरी प्रामाणिक श्रद्धा आणि प्रयत्न सोडू नयेत. चंद्रदेवाचं तेज कमी झालं होतं, पण त्यांनी हार मानली नाही. त्यांनी भगवान शिवांची भक्ती केली आणि अखेरीस त्यांना महादेवांची कृपा मिळाली. कदाचित म्हणूनच सोमनाथ ज्योतिर्लिंगांची कथा आपल्याला एक सुंदर संदेश देते. अंधार कितीही वाढला तरी प्रकाश पुन्हा परत येतो. जसं चंद्र कृष्ण पक्षात कमी होत जातो पण पुन्हा शुक्ल पक्षात वाढतो, तसंच आयुष्यातही दुःखानंतर सुख येतं, अडचणीनंतर मार्ग सापडतो आणि अंधारानंतर प्रकाश नक्कीच उगवतो. म्हणूनच 12 ज्योतिर्लिंगांच्या यात्रेची सुरुवात सोमनाथ पासूनच करणं ही केवळ परंपराच नाही तर एका अशा कथेची सुरुवात आहे जी आपल्याला श्रद्धा, संयम आणि आशावाद शिकवते. आणि आता या यात्रेच्या पुढच्या टप्प्यात आपण जाणार आहोत आंध्र प्रदेशातील श्रीशैलमकडे, जिथे विराजमान आहेत 12 ज्योतिर्लिंगांमधील दुसरे ज्योतिर्लिंग मल्लिकार्जुन. तिथली कथा आणखी वेगळी आहे, कारण तिथे कथा आहे भगवान शिवांच्या आपल्या मुलांवरील प्रेमाची. स्वतः भगवान शिव आणि माता पार्वती आपल्या रुसलेल्या मुलाला मानवण्यासाठी कैलास पर्वत सोडून दक्षिणेकडे का निघाले, कार्तिकेय भगवान आपल्या आईवडिलांवर का रुसले आणि त्या प्रेमातून मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाची स्थापना कशी झाली हे आपण पाहणार आहोत पुढच्या भागात. तोपर्यंत कमेंटमध्ये लिहा हर हर महादेव, ओम नमः शिवाय आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.